सकाळच्या वेळी कणकवली तालुक्यातले काही लोक अशा सुसाट गाड्या सोडतात आणि या सर्व गाड्यांचे नंबर, सर्व गाड्यांची हकीकत पोलिसांना माहिती असून पोलीस आपले पैसे भरण्यासाठी पालकमंत्र्यांनी मधल्या काळात जुगार बंद करणार म्हणून घोषणा केली। 8 दिवस जुगार बंद झाला, पण कोणी हप्ते वाढवले? पालकमंत्र्यांनी हप्ता वाढवला की पोलिसांनी हप्ता वाढवला हे कळलं नाही। अशा पद्धतीने जर होणार असेल आणि तरुण पिढी जर वाया जाणार असेल तर या विरुद्ध पक्षविरहित जनतेने तर बाहेर येण्याची गरज आहे। प्रत्येक असलेल्या घराघरामध्ये तरुण पिढी आणि तरुण पिढी व्यसनाधीश झालेली आहे। काही उच्च वर्गीय लोकची मुलं या अंमली पदार्थाच्या व्यसनाकडे गेली आहेत। काही कनिष्ठ असलेले जे लोक मटका खेळून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, काही लोक जुगार खेळण्याचा प्रयत्न करत आहेत। काही ठिकाणी जुगाराच्या धाडी टाकल्या जातात, काही लोकांना सोडण्याचे पैसे घेतात। आता परवा काल आजच वाचली 4 लोक जुगार खेळताना मिळाले। जुगार खेळताना अंदरबार जुगार खेळताना किमान 50-60 लोक असतात आणि 4च लोक यांना मिळतात आणि 4च गाड्या मिळतील, बाकीच्या गाड्यांना सोडवण्यासाठी पैसे घेतले जातात। हा आमचा उघड पोलिसांवरती आरोप आहे आणि पोलीस खऱ्या अर्थाने पोलिसांना हे सर्व धंदे माहिती आहेत। एवढंच काय तर BJPच्या कार्यकर्त्यांनाही लायसन दिलं आहे का? परवा महापनमधली पकडलेली गाडी ही तिकडे असलेली दारू ही एका BJPच्या कार्यकर्त्याची होती। म्हणजेच BJPचे कार्यकर्ते अशा पद्धतीने मोठे होऊन, अशा पद्धतीने अनैतिक धंदे चालवून जर कारभार करत असतील तर याचा निषेध करावा लागेल आणि या विरोधात जनतेला घेऊन शिवसेना पुढे रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवणार आहे। कारण अशा पद्धतीने तरुण पिढीला वाचवण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।